कोकण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक येत्या 3 फेब्रुवारीला होते। रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक या निवडणुकीत मतदान करणार आहेत। शिक्षक मित्र केदार जोशी हे निवडणूक लढवत असून 5ही जिल्ह्यात त्यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याने जोशी यांच्या रूपाने तरुण आमदार विधान परिषदेत प्रवेश करण्याची शक्यता आहे। कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय। शिक्षक मतदारसंघातून यावेळी 10 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत। त्यापैकी ॲडव्होकेट केदार जोशी यांना शिक्षकांचा 5ही जिल्ह्यात मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे। शिक्षकांच्या समस्या अनेक आहेत, पण मला असं वाटतं त्या सगळ्या समस्यांचा केंद्रबिंदू आहे त्यांचा कमी होत असलेला सन्मान। मला असं वाटतं समाजात शासनाकडून सगळ्याकडून त्यांचा सन्मान कमी होतोय, त्यांना अवांतर काम दिलं जात आहे आणि त्यामुळे त्यांचं मोटिवेशन मनोबल कमी झालं आहे। आणि शिक्षकांचं जर मनोबल कमी झालं तर आपल्या सर्व जणांच्या पाल्यांचं देखील मनोबल त्यामुळे कमी होणार आहे आणि परस्पराने भारताच्या संपूर्ण जनतेचं मनोबल कमी होणार आहे। त्यामुळे शिक्षकांचं मनोबल हे सर्वोच्च मी मानतो आणि त्यांचा सन्मान हा समाजातील प्रत्येक व्यक्तीने करून द्यावा आणि तो करून देण्यासाठी ही सन्मानाची लढाई घेऊन मी शिक्षकांच्या समोर उभा राहिलो आहे। ॲडव्होकेट जोशी श्री गणपती संस्थान महडचे विश्वस्त असून ठाणे येथील ब्राह्मण शिक्षक मंडळाचे सचिवही आहेत। शिक्षकांसाठी चांगले काम केल्याने त्यांचा शिक्षक मित्र असा सन्मान करण्यात आला आहे। ॲडव्होकेट केदार जोशी व्यवसायाने वकील असल्याने शिक्षकांच्या अनेक समस्या मार्गी लावल्याचा फायदा त्यांना या निवडणुकीत मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार रामनाथ मोते यांनी बंडखोरी केल्याने वेणुनाथ कडू यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत। शेकाप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे बाळाराम पाटील आपले नशीब आजमावत असून त्यांच्यामुळे निवडणुकीतील चुरस वाढली आहे। शिक्षक भारतीचे अशोक बेलसरे, शिवसेना प्रणित शिक्षक सेनेचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याबरोबरच नरसू पाटील, मिलिंद कांबळे, महादेव सुळे, अशोक बहिराव हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आणि मला असं वाटतं की शिक्षकांना बदलाची गरज आहे। त्यांना एका युवा तरुणाची त्यांचं काम करण्यासाठी त्यांच्या हातात असण्याची, त्यांच्याकडे असण्याची गरज आहे। आणि मला असं प्रामुख्याने वाटतं की शिक्षकांच्या क्षेत्रात खूप काही काम करण्यासारखं आहे आणि ते काम प्रामाणिकपणे जो करेल तोच त्यांचा खरा उमेदवार असावा। आणि इथे फॉर्म भरायला असताना अन्य उमेदवारसुद्धा भेटले, त्यांनी देखील फॉर्म दाखल केलेत। मी त्यांनासुद्धा मनापासून शुभेच्छा देतो, कारण माझं असं मत आहे की जो कोणी निवडून येईल त्यांनी शिक्षकांसाठी प्रामाणिक काम करावं, त्यांनी शिक्षकांचा साहेब न होता शिक्षकांचा मित्र व्हावं, त्यांनी शिक्षकांचा लीडर व्हावं, बॉस होऊ नये। शिक्षकांचं काम त्यांनी स्वतः करावं, शिक्षकांना काम करायला लावू नये। आणि त्यामुळे शिक्षकांचं काम त्यांनी जर केलं तर शिक्षकांना जे अध्यापनाचं काम आहे, विद्यादानाचं काम आहे ते योग्य रीतीने करता येईल आणि त्यामुळे भारताची भावी पिढी सुरक्षित आणि सुशिक्षित राहील। 6 वर्षांपूर्वी एकत्र असलेले आमदार रामनाथ मोते, अशोक बेलसरे आणि वेणुनाथ कडू यावेळी स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्याने मतविभागणी अटळ आहे। त्याचा फायदा तरुण उमेदवार ॲडव्होकेट केदार जोशी यांना होईल असा अंदाज अनेकांकडून वर्तवला जातोय। गेली 5 वर्ष ॲडव्होकेट केदार जोशी कोकण विभागातील शिक्षकांच्या संपर्कात आहेत। जोशी यांच्या रूपाने आपला हक्काचा आमदार विधान परिषदेत पाठवण्यासाठी कोकणातील शिक्षक सज्ज झाले असून एक तरुण आमदाराचा विधान परिषदेतील प्रवेश निश्चित असल्याचे बोलले जात आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी।